मी आता शिकतो आहे कम्युनिकेशन. आपण जर कम्युनिकेशनवर बोलायला लागलो या बोलायचं असेल तर जर आपण एखाद्या टॉपिकवर न अडकता न काही करता आपण ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं बोलू शकतो तर ते आपल्यासाठी कम्युनिकेशन ठरलं. पण आपण नाही बोलत. गोष्ट धरू माझी मी म्हणतो आहे ॲज अ मला बघितल्यावर की मी सगळ्या गोष्टींमध्ये वीक आहे. वीक म्हणजे वीक, एकदमच नाही की मला काहीच येत नाही तसं काही नाही, वीक आहे. त्याच्यामुळे मला थोडं काही करावं लागेल, त्या गोष्टी मला इम्प्रूव्ह करावं लागेल. त्या सगळं काही ते मला पुढं जायला पुश करणार, ते मला हेल्प होईल. लाईक कम्युनिकेशन हे इम्पॉर्टंट आहे खूपच, एवढं की नाही सांगू शकत. बघू आता कोण किती जातो पुढे. तसं काय सगळे आता सिग्मा आणि मेल बनायला लागले. सगळ्यांना वाटतं नाही मला फरक नाही पडत, तू काय बोलतो आहे, मला नाही फरक कोण काय मला बोलतो आहे, मला नाही फरक पडत. हे मी ऑब्झर्व करतो आहे आता लोकांमध्ये. सगळे असे स्वतःला असे डेव्हलप करत आहे की मला काही फरकच नाही पडत कोणत्या गोष्टीचा. पण जेव्हा माणूस ओव्हर थिंकिंगमध्ये जातो ना तेव्हा त्याला कळतं की काय फरक पडतो आणि काय फरक पडत नाही. आणि ज्या गोष्टी फरक पडायला लागले ना ते खूप डीपली जातात. त्याच्यामुळे मी म्हणतो अशी थिंकिंग डेव्हलपच करू नका की तुम्ही स्वतःला म्हणू शकता मला काय फरक पडत नाही. फरक सगळ्यांना पडतो. तुम्हाला जे काही बोललं तुम्ही नंतर काही दिवसांनी त्याच्यावर विचार करतात म्हणजे तुम्हाला फरक पडतो आहे. जर तुम्ही त्या गोष्टीवर विचार करत आहात तर तुम्हाला फरक पडतो आहे. कळतं आहे का माझं बोलणं? तर असं कधी बोलू नका की मला फरक पडत नाही. दाखवण्यासाठी बोलू शकतात, अरे मला काय फरक पडत नाही तुझ्या बोलण्यावर. पण जेव्हा हेच गोष्ट तुम्ही विचार करतात तेव्हा खूप त्रास देतात तुम्हाला. त्याच्यामुळे मी आत्ताच सांगतो तुम्हाला की असं थिंकिंग डेव्हलप करू नका. फरक सगळ्यांना पडतो पण दाखवत नाही. लोक बघतात सगळ्यांना पण बोलत नाही. बोलायचे सगळ्यांना पण बोलता येत नाही. ही तर मेंटॅलिटी आहे लोकांची. त्याच्यामुळे मी सांगतोय की तुम्ही काहीच करू नका, घरी बसा आणि झोपा.